जय भीम मित्रांनो. मी 2 ते 4 दिवसापासून सन्माननीय विनोदजी निकाळजे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मदिवसानिमित्त पोस्ट वगैरे काही करणार होतो, परंतु साहेबाबद्दल शब्दामध्ये लिहिणं अशक्य होतं, म्हणून 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवत आहे. सुरुवात माझ्यापासून करतो की साहेबांना बद्दल मला माझ्या हदगाव तालुक्यातील बरेच म्हणालेत की विनोद निकाळजे प्रतिष्ठान तू काढण्यामागचा उद्देश काय, आणि तुला इतक्या महापुरुषांचे नाव असताना विनोद निकाळजे साहेबांचं तुझे नाव दिले यामागचं काही थोडंफार स्पष्टीकरण दे. तर मी त्यांना सांगितलं होतं की काही दिवसामध्येच तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर देईल, परंतु ती वेळ आता आलेली आहे असं मला वाटतं. म्हणून मला आपणास एक सांगायचं आहे की या देशामध्ये अनेक क्रांत्या झालेल्या आहेत. अनेक महापुरुषांनी आपल्या समाजासाठी अहोरात्र बलिदान दिलं, काम केलं, आणि त्यानंतर आता यानंतर असं कोणी समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये असं कोणतं नेतृत्व दिसत नाही की आपण त्याच्या पाठीमागं राहावं, त्या व्यक्तीचा आपण जय जयकार करावा. परंतु मी आज गेल्या 15 ते 16-17 वर्षापासून समाजकार्यामध्ये काम करत असताना बऱ्याच संघटना प्रमुखांशी, बऱ्याच राजकीय नेत्यांशी आणि खूप कार्यकर्त्यांशी गेलो, भेटलो, त्यांच्या संपर्कात राहिलो. परंतु मला जे नेतृत्व मला जे पाहिजे होतं ते आतापर्यंत मिळालेलं नव्हतं, किंवा त्यांच्याकडून तसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मला माझ्या पद्धतीनं, माझ्या बुद्धीनुसार मला मिळत नव्हता. म्हणून मी आजपर्यंत कुठल्याही संघटनेशी किंवा राजकीय पक्षाशी त्यांच्यासोबत गेलेलो नाही. प्रथम म्हणजे स्टॅम्प पेपरवर जसे अधिकृत कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही किंवा कुठल्याही पक्षाचा अधिकृत सामान्य कार्यकर्ताही आजपर्यंत राहिलेलो नाही. स्वयंघोषित कोणीही मला कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही संघटनेचा असे बरेच जण म्हणतात, परंतु माझे सर्वच पक्षातील सर्वच नेत्यासोबत, सर्वच कार्यकर्त्यासोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे. म्हणून मी सर्वांसोबत अतिशय प्रेमाने वागतो. त्यामुळे सर्वच जण, प्रत्येकांना वाटते की हा रमेश आपलाच आहे, आपल्याच पक्षाचा आहे, किंवा इतर टिप्पणी करतात की मी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यासोबत गेलो तर शिवसेनेतले काही जण म्हणतात, किंवा शिवसेनेत गेलो, किंवा इतर भाजप असो, राष्ट्रवादी, किंवा काही बऱ्याच संघटना आहेत. आता आमच्याच तालुक्यामधली सन्मानानं जर नाव घ्यायचं म्हटलं तर आमच्या सन्माननीय भीम टायगर सेना, की जेणेकरून संपूर्ण भारतामध्ये त्या संघटनेचं नाव आहे, आणि ती अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सर्वात प्रथम आवाज उठवणारी जर संघटना म्हटलं तर आमची भीम टायगर सेना अर्थात दादासाहेब शेळकेंची आहे. आणि त्या भीम टायगर सेना हे एक आमचा प्राण आहे. शेवटी आमच्या तालुक्यातली संघटना असल्यामुळे आम्हाला इतर तालुक्यातल्या संघटनेशी जुटावं असं कधी वाटलंच नाही, कारण आमच्याकडे एवढा पॉवरफुल, बुद्धिवान, विचारवंत, ज्ञानवंत नेता असल्यामुळे आम्ही आजपर्यंत कुठल्याही सामाजिक संघटनेशी जुडलो नाही. कारण भलेही मी भीम टायगर सेनेमधला पदाधिकारी जरी नसलो किंवा कुठलं पद जरी नसले, तरी आमच्या तालुक्यातील संघटना असल्यामुळे मी डायरेक्टली इनडायरेक्टली सन्माननीय दादासाहेब शेळकेंच्या नेतृत्वाखाली काम करत असतो, आणि दादासाहेब शेळकेंचंसुद्धा मला बरंच मार्गदर्शन लागतं. आणि कालांतराने मग नंतर दादासाहेब शेळकेंची ही संघटना ही सामाजिक असल्यामुळे, आणि मला एक छंद आहे की मी राजकारणामध्ये जावं अशी माझी पहिलेपासून इच्छा होती. म्हणून मला असं वाटलं की आपण सामाजिक संघटनेत काम करून नंतर राजकीय पक्षाकडे वळण्यापेक्षा आपण डायरेक्टली राजकीय पक्षात काम केलं तर काय वाईट आहे. परंतु नंतर बरेच पक्षही आलेत, परंतु मग कुठल्या पक्षात काम करायचा हा एक समोर मोठा प्रश्न होता. म्हणून मी कुठल्याही पक्षात न जाता मग 2018च्या दरम्यान, 18 ते 19च्या दरम्यान माझी सन्माननीय राष्ट्रीय नेते विनोदजी निकाळजे साहेब यांच्या संपर्कात मी आलो, आणि हा संपर्क जुळवून देण्यामागचा जो आहे ते आकाशजी घुसळे नाशिकवरून, ते फार माझे मित्र आहेत. मग त्यांच्या संपर्कात आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं किंवा साहेबांच्या विषयी मला माहिती दिली.
मग नंतर म्हणलं ठीक आहे पाहू. मग नंतर पुन्हा मग मी साहेबांचा थोडा अभ्यास केला, त्यांच्या बाबतीत विचार केला, त्यांचं कार्य बघितलं. आणि त्यांनी ज्यावेळेस आसाममध्ये जेव्हा 2014-15पासून ज्यावेळेस तिकडं जाऊन त्यांनी जो रिझल्ट दिला आणि 2000 या मागच्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी नागालँड अशा राज्यामध्ये 2 आमदार निवडून आणले आणि 4 आमदार सेकंड नंबरला आहेत. असं काम रिपब्लिकन पक्ष नाव घेऊन, म्हणजेच आतापर्यंत बरेच पक्ष असे आहेत की त्या पक्षाला युती लागते, पण आपल्या राज्यामध्येच काम करतात. परंतु आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन एखादा व्यक्ती जर 5 ते 6 वर्षामध्ये जर रिझल्ट आणत असेल आणि 2 आमदार जर निवडून आणत असेल, तर त्या माणसाचा कुठं ना कुठं तरी त्या माणसाचा विचार सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि रिपब्लिकन पक्ष असल्यामुळे मी त्या पक्षाशी जुडलो. दुसरा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संघटना स्थापन केलेल्या आहेत त्या पक्षाचंच एक लेबल म्हणून सन्माननीय देशाचे केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे विनोद निकाळजे साहेब काम करतात आणि त्यांनी 2 आमदार निवडून आणले. आणि त्यांनी एका भाषणामध्ये असा शब्दही दिला की मी येणाऱ्या काळामध्ये नॉर्थ ईस्टच्या राज्यामध्ये, ईशान्य भारतामध्ये मी RPI पक्षाचा एक मुख्यमंत्री देतो. इतका मोठा आत्मविश्वास त्या माणसामध्ये आहे. स्वतःचा परिवार कडे न लक्ष देता 1-1 महिना 2-2 महिना अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन त्यांनी पक्ष मोठा केला आणि तिकडले 2 आमदार आणले. आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या पक्षाचा असेल अशी त्या माणसामध्ये हमी आहे. हे इतकं असं मनामध्ये पाहिल्याच्या नंतर मलाही वाटलं की आपण जर समाजाप्रती जर इतका मोठा या माणसाचा निश्चय असेल तर मग मीहीसुद्धा त्या निकाळजे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला काही हरकत नाही. म्हणून मी असं मनाला ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये गाव तिथे विनोद निकाळजे साहेबांचा विचार पोहोचवण्याचं काम मी माझ्या हाती घेतलं. आणि त्यानंतर विनोद निकाळजे प्रतिष्ठान, मी ही संकल्पना माझ्या मनामध्ये आणून मी ती स्थापन केली. आणि 18 जुलै 2023 रोजी या विनोद निकाळजे प्रतिष्ठानचा जन्म घातला. आणि तेव्हापासून मी या कामाला सुरुवात केली. आणि येणाऱ्या काळामध्ये गाव तिथे विनोद निकाळजे साहेबांचं नाव राहिलं पाहिजे आणि त्यांचं कार्य, त्यांनी केलेलं काम हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा उद्देश मनात ठेवून मी विनोद निकाळजे प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि एकंदरीत मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी डायरेक्टली नाही इनडायरेक्टली मी RPIचंच काम करतो. कारण निकाळजे साहेब सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहेत. आणि या देशामध्ये सर्वात मोठा बलाढ्य नेता, पायाला भिंगरी बांधून फिरणारा जर कोणी नेता असेल तर तो रामदास आठवले साहेब आहे. आणि म्हणून आणि त्यांच्याच नंतर आपले साहेब निकाळजे साहेबसुद्धा आहेत. म्हणून मी या दोन्ही नेत्यांचा आदर्श मनासमोर ठेवून मी माझ्या संघटनेमध्ये स्वतःची संघटना काढली. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम येणाऱ्या काळामध्येही राजकीय पक्ष म्हणून करणार आहे. इतर कुठल्याही पक्षामध्ये काम न करता RPIचं काम करून विनोद निकाळजे प्रतिष्ठान, विनोद निकाळजे साहेबांचं काम घराघरात पोहोचवण्याचं काम करेल. त्यांचा विचार प्रत्येकापर्यंत गेलाच पाहिजे, हाही एक मनामध्ये विचार ठासून त्यांचं काम करत आहे. आणि काल परवा मुंबईला गेलो होतो साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. तिथेही अनेक निकाळजे साहेबांच्या माध्यमातून मलाही फार मित्र मिळत आहेत. आणि मीही निकाळजे साहेबांचं खेड्यापाड्यामध्ये साहेबांचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळं मी येणाऱ्या काळामध्ये विनोद निकाळजे साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढं जमेल माझ्याने तितकं मी काम करण्याचा प्रयत्न करेल. आणि साहेबांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीमागे आहे असा साहेबांनी मला शब्द दिला. त्यामुळे एक मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली की इतका मोठा आज नेता आज माझ्याशी फोन करतात, मला बोलतात आणि सुखदुःखामध्ये सुद्धा माझ्या सहभागी होतात, याचाच मला अभिमान आहे.
कारण आजकाल जर बघायचं म्हटलं तर साधा नगरसेवक झाला, नगरसेवकाला जरी 2 फोन केले, 4 फोन केले तर तो फोन उचलत नाही आणि जरी आपला फोन गेल्याच्यानंतर तो रिटर्न कॉल करत नाही. परंतु माझे नेते सन्माननीय विनोदजी निकाळे साहेब यांना मी एक फोन जरी केला आणि त्यांनी त्या टायमात फोन जरी नाही उचलला तर रिटर्न पुन्हा अर्ध्या तासाने असो, 1 तासाने असो किंवा 2 तासाने जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा मात्र मी जवळजवळ आत्तापर्यंत इतिहास आहे या कमीत कमी 2018 ते 19पासून मी जितके कॉल केले त्या कॉलला असा एकदाही असा मला अनुभव आला नाही की मी साहेबांना कॉल केला आणि साहेबांनी मला परत कॉल केला नाही म्हणून. साहेब जेव्हा जेव्हा मी फोन करतो तेव्हा तेव्हा साहेब मला रिप्लाय देतात आणि विचारतात काय आहे, कशा संदर्भात फोन केला आणि माझी साहेबांनी ज्या मी काही समस्या सांगल्या ते निश्चित सोडवण्याचं काम करत आहेत माझ्या. आणि येणाऱ्या काळात साहेबांचा एकच उद्देश आहे की या देशामधील सर्वजणच एक समाज नसून भारतातील प्रत्येक व्यक्ती हा उद्योजक निर्माण झाला पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. ही जी त्यांची भावना आहे ती माझ्या मनामध्ये भावना निर्माण करून मी येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या सोबत काम करणार आहे. आणि पुन्हा एकदा थोडंसं लेट झालेले आहेत कारण मी स्वतः मुंबईला असल्यामुळे मी काही 31 तारखेला असल्यामुळे मी काही जन्मदिवसात शुभेच्छा दिल्या नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी सन्माननीय विनोदजी निकाळजे साहेबांना, विनोद निकाळजे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष या नात्याने तथा रमेश नरवाडे उमरीकर माजी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने तथा नरवाडे माझा संपूर्ण परिवार, माझा मित्रपरिवार सर्वांच्या वतीने साहेब आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आपण असंच भरभराटीचं कार्य करा, आपलं नाव संपूर्ण भारतभर होईल, तुमच्या कार्याचा ठसा सर्वजणाला जाईल आणि ते प्रत्येकाच्या तोंडावर विनोद निकाळजे हे नाव राहील अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही त्या नावाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याची मला पूर्ण 100% शाश्वती आहे. इतके बोलून मी थांबतो. माझ्यासोबत बरेच मित्र आहेत, ज्यांनी माझ्यासोबत आले त्यांचेही मनापासून आभार आणि सर्वांना मनापासून जय भीम, जय रिपब्लिकन.